परी घरातली सगळ्यात लहान. 2 भावांच्या पाठीवर झालेली. मुलीची हौस होतीच बापटांना. परी झाल्यावर तर आकाश ठेणवं होतं त्यांना. या छोट्याशा परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं, डोळे पाण्याने भरून आले होते. देवाने जगातलं खूप मोठं सुख पदरात टाकलं. परीला घरी परीसारखंच ठेवेन हे जेव्हा ते तेव्हापासून त्यांनी मनात पक्क ठरवलं. गोरी गोरी गोबऱ्या गालाची, निळ्या डोळ्याची आणि हसली की तिच्या उजव्या गालावर खूप सुंदर खळी अशी होती परी बापट. हो, तिचं नाव त्यांनी परी ठेवलं. शाळेत जाताना दोघे भाऊ तिला तिचं शाळेचं दप्तरसुद्धा उचलू देत नसत. तिघेही शाळेत बरोबर जात. परीला अगदी वर्गात सोडून ते दोघे त्यांच्या वर्गात जात. शाळा सुटल्यावर पण तिला घेऊन मगच निघत. खूप जीव होता सगळ्यांचा परीमध्ये. आई बापांसाठी तर ते शेंडेफळ होतं. ती जे म्हणेल ते ती तिला देत. परी जशी जशी मोठी होऊ लागली तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली. तिचे निळे डोळे, गालावरची खळी मोहून टाकायची समोरच्याला. तिच्या भावना आणि वडिलांना तर तिचा खूप अभिमान होता. पण आईला खूप काळजी वाटे पोर दिसायला चांगली. लोक नाहीत ना पण तशी. त्या रोज तिची दृष्ट काढायच्या. त्यावर तिचे दोन्ही भाऊ आईला समजावत, आम्ही आहोत ना, नको काळजी करू. परीला रूपाचा गर्व नव्हता. एक दिवस तिचे वडील ऑफिसमधून घरी आले चहा घेऊन आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. तिचा मोठा भाऊ घरी होताच. त्यांनी त्यांना जोरात आवाज दिला आणि खाली कोसळले. ॲम्ब्युलन्स बोलवून दवाखान्यात नेईपर्यंत खूप उशीर झाला होता. पहिलाच अटॅक इतका जोरात होता की त्यात ते गेले. घरातला मोठा आधार गेला. त्याहून सावरायला सगळ्यात घराला 2 वर्षे लागली. मोठ्या भावाला जॉब होता. त्याच्यावरच आता घराची जबाबदारी होती. छोटा भाऊ लास्ट इयरला होता आणि परी फर्स्ट इयरला. कॉलेज संपलं आणि नात्यातली एक स्थळ तिच्यासाठी सुचलं. चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे कळलं. 5 वर्षापूर्वीचे त्यांचे वडील वारले होते आणि तेव्हापासून तो घर सांभाळत होता. घरात आई आणि तो मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. स्थळ थोडं लांबचंच होतं पण मुलगा चांगला होता. लग्न ठरलं. खूप धुमधडाक्यात परीचं शरद बरोबर लग्न झालं. शरद एक प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता. पगारही चांगला होता त्याला. परी त्याला पाहताच आवडली होती. शरद एक चांगला मुलगा होता पण वाईट संगतीमुळे दारूचं अतिशय व्यसन लागलं होतं. हे लग्नानंतर थोड्याच दिवसात परीला कळलं. पण चौकशी केली तेव्हा कोणी ना सांगितलं नाही हे कायम परीच्या मनात येई. शरद रोज पिऊन घरी येत. घरी त्याची आई आणि त्याच्या शेजारची त्याची मोठी बहीण राहत. शरद सगळा पगार आईला देत आणि शरदचा पगार मिळाल्या आई पहिले आणि त्याच्या बहिणीच्या घरी सगळं सामान भरून बिल भरून मग उरलेला पैशात घराचं. तसं बघितलं तर तिच्या नंदीची परिस्थिती चांगली होती. त्यांचे मिस्टर एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होते पण कायम बाहेर फिरती. त्यामुळे परीची नणंद कायम परीकडेच असे. आता ती आली मग आपल्याला ह्या घरात येणं जाणं कमी होईल. पैसे पण नाही मिळणार. शिवाय परी ही दिसायला छान, त्याच्यापेक्षा तर कितीतरी पटीने छान होती. ह्या विचारामुळे आणि द्वेषामुळे तिच्या नंदेने सासूंच्या मनात परीविषयी वाईट मन करायला सुरुवात केली. तसं त्यांच्या मनात सुद्धा परीमुळे आता शरद आपल्याला पैसे देईल की नाही ही एक गोष्ट होतीच. आणि तिच्या नंदेने त्यांना अजूनच खतपाणी घालायला सुरुवात केली होती. त्या दोघे सतत परीला टोमणे मारणे, काम काढून स्वतः निघून जात. तिला त्या शेजारी सुद्धा कोणाशी बोलू देत नसत. परी ही गोष्ट घरी सांगू शकत नव्हती. आईला वाईट वाटेल. दोन्ही भाऊ भांडायला येतील. उगाच वाद कशाला. यामुळे परी माहेरी जात नव्हती. भावना या स्त्री पुरुष फरक करत नाहीत. त्या जशा एका स्त्रीला असतात तशा त्या एका पुरुषाला सुद्धा असतात. परीला शरदचा सहवास आवडत होता. तो आपल्याबरोबर असावा. त्याने आपलं कौतुक करावं, जवळ घ्यावं असं तिला नेहमी वाटे. एक नवरा म्हणून तोही खूप चांगला होता. जरी पिऊन घरी यायचा तरी तो परीला कधी त्रास देत नसे. त्याला परी खूप आवडत होती. हे जसं शरदच्या आईला आणि बहिणीला कळलं तसं त्या रोज काहीही
कारणावरून परीशी भांडू लागले. शरद तर नेहमी नशेतच घरी येत असे, त्यामुळे परी तिची बाजू कोणापुढे मांडणार माहेरी सांगता येत नव्हतं की शरदजवळ मन मोकळं करता येत नव्हतं. तिच्या सासू आणि नंदेचा राग इतका पराकोटीला गेला की ते आता शरद आणि परीमध्ये भांडण लावू लागले. इतकंच काय की त्या दोघांना कसलाच एकांत मिळू देत नव्हते. जर यांना चुकून मुलं झालंच तर परत पैशाचा वाटा होईल या हेतूने तिची नणंद कायम तिचा मुलगा शरद आणि परीच्या मध्ये पाठवत. रात्रीसुद्धा त्याला शरद आणि परी जवळ झोपवी. लग्नानंतर सुख तिच्यापासून पळूनच गेलं. ना कुठला सणवार ना कुठली हौस. शरद आणि परीमध्ये सुखाचा असा फक्त एकच क्षण होता, लग्नाच्या रात्रीचा. त्यानंतर ती दोघे कधीच एकत्र आली नाहीत किंवा येऊ दिली नाहीत. लग्नाचं पहिलं वर्ष संपलं ना संपतं तोच एक दिवस शरद घरी खाली कोसळून बेशुद्ध झाला. दवाखान्यात ॲडमिट केल्यावर कळलं की त्याच्या लिव्हरने आता काम करणं बंद केले आणि आता जर त्याने पिणं सोडलं नाही तर डॉक्टरसुद्धा काही करू शकणार नाही. हे ऐकूनसुद्धा शरदच्या आईनं आणि बहिणीचं मन वळलं नाही. त्या दिवशीसुद्धा त्या परीशी खूप भांडले. शरदला दवाखान्यात घरी आणलं पण त्याची सवय काही सुटली नाही. घरी ठेवलेली बाटली घेऊन तो परत सुरू झाला आणि तेव्हाच व्हायचं तेच झालं. 1 वर्षात शरद गेला. परीवर तर आभाळच कोसळलं. का कधी कधी तरी सुधरेल, आपलं सगळं नीट होईल या आशेवर ती सगळं सहन करत होती. शक्य होईल तितका शरदला दारूपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करी, पण जे नको तेच झालं. तिच्यामुळे माझा मुलगा गेला. पांढऱ्या पायाची अवदसा म्हणून त्याच्या आईने परीला दोषी ठरवलं. शरद गेल्याच कळताच परीचा भाऊ आणि आई तिच्या घरी आले. तेव्हासुद्धा तिच्या सासूने आणि नंदेने त्यांच्याशी खूप भांडण केलं. त्या दोघे असं का बोलतात हे त्यांना कळलेच ना. परीने त्यांना कधीच काही सांगितलं नव्हतं. 10व्या दिवशी परीला इथून घेऊन जा तुमच्याबरोबर, मी नाही सांभाळणार हिला, असं तिच्या सासूने तिच्या भावाला सांगितलं. हे असं का बोलतात हे त्या दिवशी परीने सगळं अगदी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं. शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगितलं की जेव्हा तुम्ही लग्न ठरवण्याच्या वेळेला चौकशी करायला आलता तेव्हा आदल्या दिवशी शरदच्या आईने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होतं की शरदबद्दल सगळं चांगलंच सांगायचं. ऐकल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. तू आम्हाला का नाही सांगितलं? पण आता बोलून काही उपयोग नव्हता. परीच्या भावांनी तिच्या सासूला ठणकावून सांगितलं, आमची बहीण काही आम्हाला ओझं नाही, सगळं आयुष्य आम्ही तिला सांभाळू, पण ह्यामुळे आमचा संबंध संपला. कुठल्याही प्रकारे केव्हाही परीला कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि ते परीला घेऊन घरी आले. 2 वर्ष परी थांबवलेल्या अवस्थेत होती. ना कोणाशी बोलत ना धड खातपीत. आपण परीचं नुकसान केलं ही भावना तिच्या भावांना वाटे. आता तिचं परत लग्न नाही करायचं, आपण तिला सांभाळू, परत तिला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं. तिला थोडं मोकळं वाटेल, थोडं बाहेर पडली तर तिच्या विचार बदलतील, मोकळी होईल म्हणून घराजवळच एका कंपनीमध्ये ती जॉब करू लागली. भावांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली. त्या मुलांमध्ये परी रमली, पण ती शरदला विसरू शकली नाही. तो 1 दिवसाचा त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती. तिने कितीही ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्याचं हवं तसं यश येत नसे. भावना दाटून ठेवणं तिच्यासाठी कठीण होत. सणावाराला लग्नकार्यात तिच्या भावजाया मैत्रिणी नटून थटून मुलांबरोबर मिरवत. तेव्हा परीला ही उणीव जास्त जाणवत. रमणीचे जीवन म्हणजेच रती आणि वसलत्या या दोन्ही जीवन प्रवृत्ती तिच्या जीवनातून वजा झाल्या होत्या. मनातल्या मनात ती कुडत होती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.